नमस्कार बाबांनो, या वर्षी लय पोरं थोडक्यात गेले ते. लय पोरांचा फोन आलं, सर अभ्यास लय केला हो, सगळ्या गोष्टी केल्या पण चुका लय झाल्या माझ्याकडनं. पण आत्ता पण सांगतोय भावांनो, आता चूक करायची नाही. ज्या पोराचं स्वप्न रेल्वेमध्ये नोकरीला लागायचं ना दादा, ही तुझ्यासाठी व्हिडिओ आहे. ही जेवढी माहिती सांगतोय ना, जास्त वेळ व्हिडिओ नाही, तेवढंच नीट करायचं आहे दादा. पहिली गोष्ट बघ काय, रेल्वे ग्रुप डी 2026 3 ऑगस्ट पासून पेपरला सुरुवात होणार आहे भावा. 3 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट, एक महिना राहिला. एक महिना कुत, तुला जेवढं कुतायचं तेवढं कुत कर, जेवढा अभ्यास करायचा तेवढा अभ्यास कर दाद्या. रात्रंदिवस एक कर, फाटली तर चालेल दाद्या, पण यावर्षी रेल्वेला नोकरी लागायचं एवढं लक्षात ठेवायचं आहे दाद्या. आणि शेवटच्या महिन्यात सांगतोय तेवढंच कर. तुला 80+ खूप झालं. जे मार्क कट ऑफ होतं ना दाद्या, हे नॉर्मलाइज्ड होतं. नॉर्मलायझेशन होऊन आपला मुंबईचा कट ऑफ 77 लागलाय. ओपनचा म्हणतोय ओबीसी 76, ईडब्ल्यूएच 74 वगैरे होतो, एसटीचा 68 शेवट आहे. हा आता बघा, पहिली गोष्ट पुस्तक, ही 2 पुस्तकं शेवटच्या महिन्यात पाठ करून झाले पाहिजेत. 100% सांगतोय दादा. आता जरी कुणी अजून पुस्तक घेतलं नसेल दादा, हा नंबर आहे आपला. ज्याला कोणाला पाहिजे पुस्तक, हो का, 70 57 96 83 27. ज्याला रेल्वेचं पुस्तक पाहिजे 400 पाठवा. SSC GD पाहिजे 460 पाठवा. दोन्ही पाहिजे असेल 800 पाठवा. आणि नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवा. त्याच्यानंतर ही सगळ्यांना दिसत असेल भया, चेक करून घे. कधीपासून पेपर आहे? 3 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 दाद्या. मुद्द्यात हात घालतो. पहिली गोष्ट दाद्या, पेपरचा पॅटर्न बघा. हा काय दाद्या इथं, हो रे दाद्या. पहिली गोष्ट दाद्या, गणित आणि बुद्धिमत्ता दाद्या. गणित आणि बुद्धिमत्ता 55 मार्काला आहे दाद्या. किती मार्काला दाद्या? 55. हा, ही सगळ्यात मोठा ठोका आहे दाद्या. विज्ञान आहे ना दाद्या, हे 25 मार्काला आहे. किती मार्काला? 25. आणि राहिलं प्रश्न GK GS आणि करंट, हे तुझं आहे ना दाद्या, हे 20 मार्काला. हा, इन डिटेलमध्ये सगळं सांगतोय. पहिलं टार्गेट दाद्या, तुम्ही या वर्षीचा पेपर जर गणिताचा बघितलं दाद्या, हा नीट बघितलं असेल तर बॉडमास आहे ना दाद्या, बॉडमासचे 3 ते 4 क्वेश्चन होतेच दाद्या, पण सोपे प्रश्न होते. आणि प्रत्येक चॅप्टर मधनं प्रश्न येतं. कोण म्हणत असेल सर मी कुठला चॅप्टर मिस करतो, एक पण चॅप्टर मिस करू नको दादा. तू प्रत्येक शिफ्ट बघितले ना, बॉडमास 3-4, काय ह्याला 2-3 आहे ती दाद्या. सरासरी हाय, नफा तोटा हाय, शेकडेवारी, वयवारी सगळं आहे. तुझ्या मनात येत असेल दाद्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट दाद्या, ही जी अंतर वेग वेळ आहे का दाद्या, अंतर वेग वेळ आणि रेल्वेची गणित, रेल्वे आणि बोट, तुम्ही प्रत्येक मागचा आता जी ग्रुप डीचा पेपर झाला ना, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी दाद्या 1 किंवा 2 मार्काला हे प्रश्न आहेतच. ह्या टॉपिकवर भागीदारी आहे, सरासरी आहे, नफा तोटाचे 1-2 क्वेश्चन आहेतच दाद्या. आणि महत्वाचं जे 3 प्रश्न आहेत दाद्या, ते म्हणजे दाद्या भूमितीचं दाद्या 3 प्रश्न आहेत. आणि आत्ता पण सांगालोय, भूमितीचं तुम्ही जेव्हा हे पेपर मागचं बघितलं ना दाद्या, तुम्हाला कळून येईल. दंडगोल असेल, गोळा असेल ना दाद्या, भावांनो काय विचारलं माहिती आहे, फक्त सूत्रावर त्याने विचारले. आणि मी आत्ता पण सांगतोय, भूमितीमधलं आयत असू दे, चौकोन, त्रिकोण, गोल, दंडगोल, घन, जे काय आहे ना भावांनो, त्याची सूत्र 100% सगळ्यांनी करून जायची. ती मी आत्ता पण सांगतोय. बाकी गणितचा पेपर आहे ना दाद्या, इझी, खूप इझी पेपर आहे. आत्ताचा पेपर 2026 ला जे झालेला बघितलं असेल तर एकदम पेपर सोपा आहे गणिताचा. हा, आणि ह्याच्यानंतर दाद्या राहिला प्रश्न दाद्या बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तामध्ये काय आलं दाद्या, पझल आली. पझल, सिटिंग अरेंजमेंट, हा सिटिंग, परत इनइक्वेलिटी पण आल्या. काय आले? इनइक्वेलिटी पण आले, व्हेन आकृत्या आल्या, त्या दिशा आल्या, सांकेतिक भाषा आलेत. तुम्ही जास्तीत जास्त चॅप्टर जर बघितलं तर हे चॅप्टर आहेत. नातेसंबंध पण आहे दादा. हा, हे चॅप्टर भावांनो पाठ झालेत तुम्हाला. हा, पाठ झालेत. नंबर सिरीज गणितला पण विचारले, बुद्धिमत्ताला पण विचारले नंबर सिरीज. आणि हे जे पझल बिझल आहे ना दादा, तुम्हाला आत्ता पण सांगतोय, ऍज इट इज प्रश्न रेल्वेच्या पुस्तकातला आहे. डेटा इकडे तिकडे असेल, फॉर्मॅट सेम आहे दादा, फॉर्मॅटमध्ये एक्सक्यूज नाही केलं. त्यामुळे ही चॅप्टर बुद्धिमत्ता आहे ना दाद्यांनो, जे क्वेश्चन दाद्या बुद्धिमत्ताचे 25 क्वेश्चन असतील दाद्या, आउट ऑफ घ्या, आउट ऑफ. आणि गणित आणि बुद्धिमत्ताचं तुमचं टार्गेट 55 मधला दाद्या 52 असलं पाहिजे, किंवा पैकीच्या पैकी सुद्धा मार्क मिळतील.
ज्या पोरानं व्यवस्थित पुस्तकं गायकवाड कुठली तरी बॅच केली, ही जी शेवटचा महिना आहे ना दादा, सगळा टॉपिक एक टॉपिक सोडायचं ना दादा, रिस्क घ्यायची. कोण कुठं तर तुम्ही युट्यूबला वगैरे म्हणत असेल एवढाच टॉपिक करा, भावा नसतं रे तसं लागा. खरं सांगतोय तुला केंद्रात नोकरी पाहिजे लागा भावा. हा, हे तुझ्या बुद्धीला पटतं का? रिस्क घेऊ नको. तुला रिस्क घ्यायचं घे, माझं काय मत नाही दादा. मी तर सगळ्यांना सांगतो एक टॉपिक सोडू नका, जी तुझा राहिलाय ना करायचा कर टॉपिक. रिस्क नावाचा प्रकार आता घ्यायचा नाही. आता रिस्क जर बाबा घेतली भावा, 1 वर्ष वाट बघायची. आणि तेवढं तुझ्यात पेशन्स असेल भैया, तुझं सर कुणाचं ऐकले हळदी कुंकू खेळत बसा, गायकवाड सरला तसल्या गोष्टी जमत नाहीत. आता GK-GS मध्ये दादा, GK-GS किती क्वेश्चन आहेत दादा? करंट अफेअर 20. जर तुम्ही जास्त बघितलं मागच्या याचं पेपरला, करंट अफेअर त्यांनी 10 ते 12 क्वेश्चन विचारले. काय दादा? करंट अफेअरचं काय विचारले? तर 10 ते 12 प्रश्न विचारलेत. आणि ते पण करंट अफेअर. आता ऑगस्ट मधलं पेपर आहेत ना, ऑगस्टमध्ये किती तारखेला? 3 तारखेला पेपर आहे. करंट अफेअर मे, जून, जुलै. मे राहिलं, एप्रिल, मे, जून, जुलै. बस एवढं 4 महिन्याचं करंट अफेअर करून जावं. आणि हे पण करंट अफेअरमध्ये काय दाद्या, ज्या अपॉइंटमेंट झालेत दाद्या, अपॉइंटमेंट जे कुठल्या टोर्नामेंट झाले त्या, टोर्नामेंट, मोदी साहेब कुठल्या कुठल्या देशाला गेलेत दाद्या, करार कुठलं झालेत दाद्या, महत्वाच्या राज्यामध्ये दाद्या नेमकं कुठल्या योजना आलेत, हेच करंट अफेअर. हे 10 ते 12 क्वेश्चन असणार आहेत. आणि राहिलेले जे 8 प्रश्न आहेत ना भावांनो, याच्यामध्ये तुझं राज्यघटना, इतिहास, भूगोल सगळ्याचं 1-2 ह्या रेंजमध्ये प्रश्न आहेत. आणि दुसरा एक महत्वाचा पॉईंट दादा ह्याच्यामधला काय, अर्थशास्त्र आहे का दादा? अर्थशास्त्र मधलं दादा जे पंचवार्षिक योजना आहेत का दादा, सगळ्या पंचवार्षिक योजना करून जावं, सगळ्या. आणि सगळ्यात महत्वाची काय दादा, GDP, GNP, ती NMP, हे जे 3 फॉर्म्युला आहेत ना भावांनो, ह्या 3 फॉर्म्युलेच्या बेसवर खूप प्रश्न यायला लागले. ही एवढं एक नीट करून जायचं. आणि आता राहिला प्रश्न विज्ञान. भावा पोरांनो, आपल्यातली पोरं हित मार खायला ती मनापासून. यूट्यूबचं ही लेक्चर तुम्ही बघितलं त्याच्यानंतर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्ही खरंच हित मार खायला आहे का नाही. आत्ता पण सांगतोय, जे आपलं SSC GDचं पुस्तक आहे आणि जे रेल्वेचं पुस्तक आहे आणि जे मी यूट्यूबला म्हणतोय 1 वाजताचं लेक्चर, 3 वाजताचं लेक्चर आणि 8:30 वाजताचं लेक्चर, हे 3 लेक्चर आहेत ना दादा, नीट कर. का तर विज्ञानला मी जास्त भर देणार. का तर पहिली गोष्ट 55 मार्क फिक्स आहेत दादा. GK-GS करंट अफेअरचं पण महत्वाचं 3-3 तासाचं करंट अफेअरचं लेक्चर घेणार आणि त्यातनंच करंट अफेअरचं प्रश्न असणार. मी आत्ता पण सांगायलो, त्यामुळे जरा व्यवस्थित ही लेक्चर बुडवू नका. विज्ञान पण मी तुमचं 100% कव्हर करेल. आता तुमचा जो स्कोर आला ना 60 मार्क 65 मार्क, भया तू रेंजमध्ये, काय प्रॉब्लेम नाही तुला. फक्त आता अजून एकदा द्या, 10 मार्काचं टार्गेट ठेवायचं आणि डोक्यात एकच प्लॅन असला पाहिजे, एकच 80+. काय दाद्या? 80+. आणि आत्ता पण सांगतो दाद्या, जी मागच्या वेळेस ग्रुप डीला तुम्ही चुका केल्या ना दाद्या, काय चुका केल्या, सगळं कचाकच सगळं 100चे 100 प्रश्न मारलं दाद्या, मारलं. तुला जीव तोडून सांगत होतो भावांनो, जेवढं येतंय तेवढंच सोडवा, अजिबात कशाला हात लावू नका. 1/3 निगेटिव्ह आहे दादा, 1/3. ह्या निगेटिव्ह मार्काचा इफेक्ट आता पोरांना कळायला लागलाय. सर मी 70 सोडवले, बाकीची 3 फेकली, त्यामुळे माझे 10 मार्क मायनस गेले, 60 मार्क आले. तेवढीच 70 सोडवले असते, पेपर सोडला असताना भावा नॉर्मलायझरनं तुझा स्कोर वाढला असता. झाला इफेक्ट. ही भावांनो समजून घ्यायच्या गोष्टी आहेत. निगेटिव्ह करू नका. मी आत्ता पण सांगतो, जेवढं दाद्या, जेवढं हे टॉपिक आहे, एवढं एक पण टॉपिक मिस करायचं. विज्ञान तुमचं 100% कव्हर करतोय, करंट अफेअर पण कव्हर होतोय, गणित बुद्धिमत्ता तर तुम्ही किरकोळ केली. भूमितीची पण सिरीज मी आता चालू करणार. विज्ञानची ऑलरेडी दुपारी 3 वाजता सिरीज चालू आहे. लेक्चर बुडवू नका भावांनो. महाराष्ट्रातली पोरं फक्त रेल्वेत लागू दे, हीच माझी अपेक्षा आहे. दुसरी माझी घंटा काय अपेक्षा. आणि तुमच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण होऊ दे. ही 1 महिना रात्रंदिवस करा दाद्यानो. मी रविवारी सुद्धा आता लेक्चर घ्यायला तयार. कंटिन्यू आपली लेक्चर चालू आहे, तुम्ही लेक्चर बुडवू नका. सगळ्यांना विनंती. मला काय कष्ट, माझा गळा बाद होऊ द्या, गळा ऑलरेडी बाद आहे, अजून बाद होऊ दे, पण तू फक्त नोकरीला लागला पाहिजे. ठीक आहे भाऊ. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि आत्ता पण सांगायलोय, आणि हे पुस्तक आहेत ना दाद्या,
रिव्हिजन हेच करायचं दादा. ह्यातनंच प्रश्न तुला दिसणार आहे ते. आणि करंट अफेअर आपल्या लेक्चरमधनं असणार आहे ते. गणित बुद्धिमत्ता 55ला 55 नॉट एक्सक्यूज. तिथे एक्सक्यूजच देत नाही गणित बुद्धिमत्ताला. बाकीचं जे विज्ञान आणि करंट अफेअर आहे ना, हलगी लावत आपले जे यूट्यूब लेक्चर हे 2 पुस्तक, विषय संपला आणि बॅच, ह्याच्या बाहेर नसतंय का. ठीक आहे. अजून कोणी पुस्तक ऑर्डर केलं नसेल लवकरात लवकर करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे भाऊ, धन्यवाद.